नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता सकाळचे 10:15 झालेले आहेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। तर काल मी मोठा व्हिडिओ बनवला नाही आहे, शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो मी थोड्या वेळाने अपलोड करेन, तो पण नक्की बघा। कारण कालच मनीषा तिच्या घरी गेलेली आहे, तर जातानाचं जे काय माझ्याकडून होईल तेवढं मी शूट केलेलं आहे, तर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा। तर चला आता मला जायचं आहे बँकेमध्ये काही कामं आहेत माझी, तर ती करून यायची आणि सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहेत। आता फक्त आल्यावरती नेहमीचा जो काही स्वयंपाक आहे तो मी करणार आहे, तर स्टे ट्यून। तर आता मी निघालेली आहे, पायऱ्या उतरते तेवढा जरा थोडाफार व्यायाम। आज मी जिमला गेलेली नाही, आज पण मला उठायला उशीर झाला, तर चल उतरते। चढताना मात्र मला नाही जमणार आहे, कारण ऊन पण आहे आणि कदाचित काही भाज्या वगैरे घेऊन आले तर चढताना जमणार नाही, म्हणून आता फक्त उतरते। बाहेर पडल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्समध्ये गॉगलच नाही आहे। गॉगलशिवाय उन्हामध्ये चालणं म्हणजे मला अशक्य होतं, कारण डोळ्यांमध्ये खूप प्रकाश येतो। आता मी बँकेमध्ये आली आणि बँकेमध्ये बघते तुम्ही किती स्टाफ कमी आहे। स्टाफ कमी असल्यामुळे कामं वेळेवर झाली नाही माझी। तर आता जस्ट मी बँकेतून घरी आली आणि बँकेची कामं करायला गेले की नेहमीच लेट होतं, कारण मला समजत नाही आहे बँकेमध्ये स्टाफ कमी आहे का आता सध्या एप्रिल मे असल्यामुळे सुट्टीला गेले, काही समजत नाही आहे। तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा, स्टाफ कमी झाला आहे। तुम्हाला जर का असा अनुभव येत असेल तर तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी मागच्या 2 महिन्यापासून बँकेत जाते, तर नेहमी प्रत्येक बँकेमध्ये बघते तर स्टाफ कमीच असतो। सुट्टीवर गेला आहे का स्टाफ कमी झाले समजत नाही, तर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा। तर आता चला मला स्वयंपाक वगैरे करायचे, ड्रेस चेंज करते। आता संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आता जस्ट माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे, जेवणासाठी चहा ठेवलेला आहे आणि आत्ताच माझी सगळी भांडी घासून झालेली, पण इथे तुपाचं भांडं राहिलेलं आहे। परवा मी तूप कढवलं होतं तर ते भांडं तसंच राहिलं होतं घासायचं। बराच वेळ ते तुपाचं भांडं घासणं खूप थोडंसं अवघड जातं मला, कारण त्याला बेरी वगैरे भरपूर अशी चिकटलेली असते आणि ते एकदम मेंचट चोपट होतं, त्यामुळे ते माझ्याकडून राहून गेलं आहे 2-3 दिवस झाले। तर आता ते पण भांडं धुवायचं आहे, तर त्याच्यासाठी मला त्याच्यात गरम पाणी आणि बेकिंग पावडर वगैरे असं टाकून स्वच्छ करायचं आहे। आधी पहिले सुरुवातीला ते मला भिजत ठेवावं लागेल गरम पाण्यामध्ये, मग घासावं लागेल। तर असं काही संध्याकाळची जी काही कामं असतात ती झाले। आता थोड्याच वेळात स्वयंपाकाला पण सुरुवात करायची आहे। तर दुपारी काही नंतर शूटच घेतलं नाही, जेवण झाल्यानंतर म्हटलं आता तरी शूट करूया म्हणून सुरू केलेलं आहे। तर आता मी चहा पिऊन घेते। चला, चहा उकळलेला आहे। तर चला आता आपण चहा गॅलरीमध्ये जाऊन पिऊया। बरेच दिवस झाले मी गॅलरीमध्ये गेलीच नाही आहे आणि सूर्यास्त पण नसेल झाला अजून तरी। एक मिनिट, आता खिडकी उघडते। तर आता गॅलरीमध्ये आली आहे आणि तुम्ही बघू शकता सूर्यास्त झालेला नाही आहे। चेहऱ्यावरती बापरे प्रखर ऊन पडतंय। तर चला मी आता खाली बसते, तुम्हाला दाखवते। तर मी खाली बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजून सूर्यास्त झालेला नाही आहे, एकदम प्रखर ऊन पडलेलं आहे। आणि आता मी माझा चहा सगळा संपवते। फायनली माझा चहा पिऊन झालेला आहे आणि मस्त गॅलरीत गार वारा सुटला आहे। 5-10 मिनटं इथे बसते मी आणि नंतर स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जाते। आज विचार करते स्वयंपाकामध्ये धपाटे बनवूया म्हणून, कारण चपाती भाकरी असं काही खायचा मूड नाही आहे आणि भात पण खायची इच्छा नाही आहे। तर आता धपाटे बनवते। महेश घरी नाही आहेत कारण ते गेलेत गावाला, शनिवारी गेलेत, तर आता ते गुरुवारी येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे। तर आता आमच्या तिघांचा स्वयंपाक आहे, त्याचं ठरवलं की आता आपण धपाटेच करूया, जरा वेगळं चेंज म्हणून। आणि जमलंच तर रेसिपी पण मी शेअर करते। तो मॅडम निघाला आहेत आता खाली खेळायला। कधी येशील आता बाळा? किती वाजणार आहे? लेट आहे का गं? लेट चालली आहे। दूध वगैरे तरी पी ना मग। पिन
हं? आल्यावर पिन. चला आता वाजलेत बघा, 7:30 वाजायला आले आणि आता मी स्वयंपाकाला लागते. चला आपण स्वयंपाक आवरून घेऊया. मैदान पण गेलाय बाहेर. तर आता धपाटे बनवायचे, त्यासाठी मी इथे वाटण तयार करते. वाटणामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, धनं, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती घातली. आता हे सगळं मिक्सरमधून ग्राइंड करून घेते. तर केतू आत्ता खाली गेलेली आणि आता लगेच घरी आली आणि तिने येताना डबा घेऊन आलेली आहे. तर तिच्या मैत्रिणीने मस्त असे कोथिंबीरीच्या वड्या बनवून दिलेल्या आहेत. मस्त गरमागरम आहेत. तर ते खाऊन बघते. मस्त आहेत. आता हे केतूला ठेवते. ॲक्च्युली माझा डबा त्यांच्याकडे होता. पावभाजी जेव्हा मी बनवली होती तेव्हा दिली. आता त्याने पण मस्त गरमागरम कोथिंबीरीच्या वड्या दिल्या आहेत. तर ठेवते मी. आणि आता आपल्याला बनवायचं आहे धपाटे. तर आता मला बनवायचे आहेत धपाटे. तर पटपट आवरून घेते. सुरुवातीला हे सगळं जे वाटण आहे ते सगळं मी काढून घेते. ज्वारीचं पीठ पण चाळून घेते. धपाटे करण्यासाठी इथे आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे. आता धपाट्यामध्ये मी ज्वारीचं पीठ त्याचबरोबर बेसन पिठाचा पण वापर करते. आणि आपण सुरुवातीलाच ताटामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट, त्यानंतर कोथिंबीर, धने, जिरे सगळं टाकून अशी पेस्ट तयार केली होती ती घातली. आता मी यामध्ये बेसन पीठ टाकते. साधारण अर्धी वाटी इथे बेसन पीठ घेतले. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे. आता तुम्ही इथे धनापूड पण टाकू शकता, परंतु मी आता धनापूड टाकणार नाही कारण कोथिंबीर टाकली मी. त्याचबरोबर धने पण मी टाकले होते. तर ते सगळं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. आता यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे. सुरुवातीला इथे मी हळद घातले, त्यानंतर लाल तिखट घातले. आता तिखट मी माझ्या आवडीनुसार घातलेलं आहे. तर आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा डो तयार करायचा आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही, अशा पद्धतीचा डो आपल्याला तयार करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण भाकरीचे जे पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि कोरडंच ठेवायचं आहे सुरुवातीला. आणि जेव्हा पण आपण धपाटे करायला घेऊ, सेम ज्या पद्धतीने आपण ज्वारीची भाकरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे धपाटे करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने धपाटे केले ना तर खूप छान टेस्टी लागतात. आणि हे केलेले धपाटे तुम्ही प्रवासाच्या वेळेस नेऊ शकतात. प्रवासामध्ये साधारण 2 ते 3 दिवस हे धपाटे छान राहतात. आता इथे तुम्ही बघू शकता मी धपाटे करायला घेतले. सेम जशी आपण ज्वारीची भाकरी करतो तशाच पद्धतीने ताटामध्ये थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला पातळ पातळ असे हे धपाटे थापून घ्यायचे. खूप छान टेस्टी होतात. तुम्ही जितके हे धपाटे पातळ कराल तितके हे दुसऱ्या 2-3 दिवस असे छान टिकतात. तुम्ही हे नाश्त्याला खाऊ शकता, जेवणात खाऊ शकता. तर अशा पद्धतीने जितके पातळ कराल ना तर ते खूप छान टेस्टी लागतात. जाडसर जरा म्हणजे टेस्टला छान लागत नाहीत आणि खराब पण होतात. तर त्यामुळे हे पातळच करायचे. आता माझी मम्मी असताना खूप पातळ करायची. तिच्यापेक्षा जास्त मी पातळ काही करू शकत नाही, पण मी नेहमी ट्राय करते की धपाटे पातळ व्हावे. तर चला आता सगळे धपाटे मी अशाच पद्धतीने थापून घेते आणि सगळे भाजून पण घेते. पीठ रेडी झालं आहे. आता तव्यावरती मी सोडले आणि सेम जसं आपण भाकरीला वरतून पाणी सोडतो ना तसंच पाणी सोडायचं आहे. वरतून सगळीकडून पाणी अशा पद्धतीने आपल्याला स्प्रेड करायचं आहे, म्हणजे लावून घ्यायचं आहे.
स्वयंपाक पण आता माझा रेडी झाला आहे. आता हे धपाटे दही आणि चटणी सोबत खाणार आहे. तर इथे मी ताट घेतले. या ताटात आता हे सगळे धपाटे काढते. एक धपाटा जरा थोडासा करपला. जरा थोडीशी हवा द्यायची म्हणजे धपाटे खराब होणार नाही. तर फायनली सगळे धपाटे झालेले आहेत. आता हे सगळं साईडला ठेवते आणि हे जे ओट्यावरती खराब झालेले आहे ते सगळं पुसून घेते. तर आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि बेसिंगमध्ये जरा थोडीशी भांडी पडले तर ती सगळी घासून घेते. इथे तुम्ही बघू शकता बेसिंग मस्त रिकामा झालाय, स्वच्छ झालाय. भांडी सगळे ठेवलेत घासून. तर आता एकदम फ्रेश वाटतंय. स्वयंपाक पण झालाय आणि बेसिंगमध्ये सगळी भांडी वगैरे घासून झाले. तर आता वेदांना भूक लागली आहे तर आता जेवायला बसतोय. केतू काय अजून आले नाही. केतूला थोडंसं लेट होणार आहे त्यामुळे वेदांना जेवायला देते. तर चला, इथे वेदांना वाढलेत धपाटे आणि पनीरची भाजी. आता इथे मैत्रिणीने दिलेली कोथिंबीरची वडी पण त्याला एक देते. तर चला आता वेदांचं ताट रेडी आहे, त्याला जेवायला देते. वेदू ए बाळा, वेदांना देऊया आता. वेदांत घे. श्रेयाच्या मम्मीने दिली. आता त्या पण माझ्या मैत्रिणीच झाल्या. माझ्या मैत्रिणीने दिलेली कोथिंबीरची वडी कशी लागते बघ, टेस्ट करून सांग. मला आवडली. आणि मगाशी केतूने आणली तेव्हा गरम होती ना, छान टेस्टी लागत होती. छान आहे ना. खा मग. आणि काय चाललंय? चल मग, आवडली तर त्यांना सांगूया आपण. फायनली मी आणि केतू जेवतोय. आता आम्हाला दोघींना वाढून घेतलंय. अशा पद्धतीने आमच्या दोघींचं आता वाढून झालंय. केतूला कोथिंबीरची वडी दिलेली आहे. मी ऑलरेडी खाल्लेली होती त्यामुळे आता मी जेवते. हाय, आता आमची जेवणं वगैरे झालेत आणि मी आणि केतू बसलो आहे गॅलरीमध्ये. कारण गॅलरीमध्ये बसल्यावरती मस्त हवा लागते. सध्या 2-3 दिवस झालेत, म्हणजे 4-5 दिवस झाले मस्त वारा सुटायला लागला आहे. त्यामुळे मस्त वाटतंय. छान वाटतंय ना बियू? हे आता बऱ्याच दिवसांनी मी मोठा व्हिडिओ करते, म्हणजे जवळजवळ 3 दिवसांनी मी व्हिडिओ बनवते. अजून एक व्हिडिओ आहे तो अजून मी अपलोड केलेला नाही आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ मी आता टाकणार आहे. ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ मी अजूनही अपलोड केलेला नाही आहे, तर तो पण मी करणार आहे. त्याच्यानंतर मग आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो येईल. चला मग, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.